19 फेब्रुवारीला शिवजयंती सुरू असताना जळगावच्या चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये त्या ठिकाणी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये त्या ठिकाणी वाद झाला आणि खरं तर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी दमबाजी केली असा आरोप त्या ठिकाणी शिवप्रेमींनी केलेला आहे आणि आज खरं तर त्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन व्हावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी सर्व शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशनला धडक दिलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते आहे। काय सांगाल एकंदरीत काय प्रकार? शिवजयंतीच्या दिवशी जो प्रकार घडला, इथले पोलीस अधिकारी भरत चौधरी यांनी एका शिवभक्तावर इतका भयंकर अन्याय केला आहे की त्याची कुठल्याही प्रकारची चूक नसताना त्याला अक्षरशः त्याच्या डोळ्यावर मारहाण केली, ऑपरेशन झालेलं असताना, आणि अशा प्रकारे निर्दयीपणे मारहाण करणे याच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने जसं सर्वसामान्य एखाद्याला कोणी मारतं त्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे 324 326 सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि ते पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी पदाचा गैरवापर केला म्हणून 166 प्रमाणे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे। आणि जर ते गुन्हे दाखल झाले नाही तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। आपण काय सांगा, आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होतात, नेमका काय प्रकार घडला होता आणि खरं तर तो प्रकार झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ त्यांची नियंत्रण कक्षात बदली देखील केलेली आहे। निश्चित त्या दिवसाची जी घटना होती अतिशय निंदनीय होती। मुळात आपण फेसबुकच्या माध्यमातून बघितलं असेल, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा वर्षानुवर्ष प्रथेनुसार त्या ठिकाणी जयंती केली जाते आणि रॅली काढली जाते। कदाचित त्यामागे काही हेतूने गालबोट लावण्याचा हेतू होता की काय असं निदर्शनास येते। आपण फेसबुकच्या माध्यमातून बघितलं की जो प्रकार घडला तो तेवढाच नव्हता, तिथे सर्व शिवभक्तांना अतिशय शिवीगाळ करून दमदाटी करून त्या एका शिवभक्ताच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली। मुळात पोलीस प्रशासन हे जनतेच्या संरक्षणासाठी असतं, जनतेला अभय देण्यासाठी असतं, पण पोलीसच जर रस्त्यावर असा अन्याय करू लागले तर नेमकं न्याय मागायचा कोणाकडे? आणि म्हणून आता सर्व शिवप्रेमी संघटना यांच्या मार्फत जी मागणी आहे की त्या पोलीस अधिकाऱ्यावर म्हणजेच भरत चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केलं पाहिजे। कारण की लोकांच्या संरक्षणासाठी जी तुम्हाला जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारीचा तुम्ही गैरवापर करत असाल तर निश्चित तुम्हाला खाकी घालण्याचा अधिकार नाही। आणि म्हणून जर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं सस्पेन्शन केलं नाही, निलंबन केलं नाही, तर येणाऱ्या काळात याचं आम्ही तीव्रतेने आंदोलन करू आणि यापुढे कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला गालबोट लागणार नाही ही आम्ही सर्व शिवप्रेमी या निमित्ताने विनंती करतो। कारण की काही घटना नेमक्या थोर पुरुषांच्या जयंतीलाच का होता तो, मग याच्या मागे नेमकं काही राजकारण आहे का, काही गालबोट लावण्याचा काही प्रकार आहे का, हे सुद्धा शोधणे महत्वाचे ठरेल। आणि म्हणून आपल्या मार्फत पुन्हा मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला, वरिष्ठांना, त्या दिवशी वरिष्ठांनी दखल घेऊन निश्चितपणाने तात्काळ कारवाई केली, त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो। परंतु तेवढ्याच कारवाईवर न थांबता यांना शासन झालं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळात कुठल्या गरीब माणसावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली गेली पाहिजे। म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे हे क्रमप्राप्त आहे। जर पोलीस प्रशासन स्वतः गुन्हा दाखल करत नसेल, कारण की त्या ठिकाणी स्वतः पोलीस कर्मचारी भरपूर होते आणि ते सुद्धा त्यांना आवरत होते, हे सुद्धा बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। आणि आम्ही पुन्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो, जर सुमोटो गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही शिवप्रेमी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार आहे। आज PI साहेब रजेवर आहेत, त्यांचे सेकंड PI यांनी आपली दखल घेतलेली आहे। निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ते शासन दिलं जाईल। आम्ही या गोष्टीची वाट बघू, अन्यथा आम्ही आंदोलनाला तयार आहोत। काय सांगाल, खरं तर आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे की तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करावं आणि त्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। सर्वप्रथम जय शिवराय। सर्वप्रथम भरत चौधरीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि म्हणजे तुम्ही आमच्या सुरक्षणासाठी आहात याची काळजी आम्हीही घेतली पाहिजे, तुम्हीही घेतली पाहिजे। आणि हे 40गाव आहे, हे 40गाव कोणाची दादागिरी खपू घेणार नाही, आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जर एवढ्या 4 तारखेपर्यंत जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली, निलंबन जर नाही केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, इतकं भयानक आंदोलन पेटल की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फक्त 40गाव पोलीस स्टेशन दिसल। अरे लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना। वर्दी आमच्यासाठी घालता तुम्ही, आणि आम्हाला त्रासदायक ठरता तुम्ही।
त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा एवढीच आमची शिवप्रेमी संघटनेमार्फत विनंती आहे. जय शिवराय. आपण बघू शकतो की तात्काळ त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या अधिकाऱ्याचं निलंबन करावे अशीच मागणी या ठिकाणी आता शिवप्रेमी संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.